अकोल्यातील महाड गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान अंतर्गत वाद झाला। हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या PSI आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी हल्ला केल्याने दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत। अकोला येथील महाड गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। मिरवणूक सुरू असताना काही कारणांवरून अंतर्गत वाद निर्माण झाला। हा वाद मिटविण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी गेले, मात्र यावेळी मिरवणुकीतील काही जणांनी पोलिसांवरच हात उगारल्याची माहिती आहे। या घटनेत एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले। दोघांनाही उपचारासाठी अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच महाड गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। त्या मिरवणूक जवळपास 2 वाजता महाड येथे स्टेट बँक ऑफ इंडिया तिकडे पोहोचले होते। तिकडे त्यांच्या आपसाची काही झगडे झाले होते। त्याच्यामध्ये त्या भांडण सोडवण्यासाठी आपले पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये आपण जवळपास 10 कर्मचारी आणि अधिकारीला नेमणूक केले होते। तर 10 कर्मचारी आणि अधिकारी त्या ठिकाणी गेले होते भांडण सोडवण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये या घटना घडल्या आहे। त्याच्यामध्ये आपण CCTV फुटेज वगैरे रिकव्हर केले आणि आरोपी वगैरे शोधण्याची कामे पण झाली आणि काही आरोपीला आपण अटक पण केलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे। त्याच्यामध्ये आपले प्राथमिक चौकशीनुसार संतोष सुरलकर, अविनाश पांढरे आणि इतर 30-35 लोकांनी मिळून केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये दिसून येत आहे की अविनाश पांढरे आणि संतोष सुरलकर लोकांना जास्त उचलण्यासाठी प्रयत्न केले अशी चौकशीमध्ये दिसून येते।